सध्या मुख्यमंत्र्यांना दोघांनाही सांगायला लागतं की सुधीर कमळ बघ आणि किशोरला सांगायला किशोर कमळ बघ. हे कमळ बघतच नाहीत, सुधीर किशोर बघ, किशोर सुधीर बघ अशी म्हणायची पाळी आलेली आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा केला असा देखील त्यांनी आरोप केला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केले. पाहुयात सविस्तर काय म्हणाले विजय वडेट्टीवार. येत नाही आहे, त्यांनी अजूनही एकत्रित प्रचाराला सुरुवात केलेली नाही आहे. जसं म्हटलं तुम्ही की सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ अशी अवस्था आहे. नाही, आता जे चित्र आहे ते मी सांगितलं आहे. सध्या मुख्यमंत्र्यांना दोघांनाही सांगायला लागतं की सुधीर कमळ बघ आणि किशोरला सांगायला किशोर कमळ बघ. हे कमळ बघतच नाहीत, सुधीर किशोर बघ, किशोर सुधीर बघ अशी म्हणायची पाळी आलेली आहे. त्यामुळं नांदा सौख्य भरे असं आम्ही म्हणतो. भाऊ आता अलीकडच्या काही घटना ज्या पाहिल्या 1-2 दिवसातल्या, तर हल्ले होऊ लागले नेत्यांवर. हिदायत पटेल असतील, त्यांचा मृत्यू झाला, त्याच्यात त्यांच्या जलीलच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. ही गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसून येत आहे. हा गुन्हेगारांचा अड्डाच केला आहे महाराष्ट्रात. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी सत्ताधाऱ्यांची दिसते. एकीकडे प्रचंड पैसा, दुसरीकडे एजन्सीचा गैरवापर, पोलिसांचा वापर आणि त्या पलीकडे जाऊन जर आपल्या विजय आटोक्यात नसेल तर मात्र हल्ले करून लोकांमध्ये दहशत निर्माण करायची, गुंडांचा वापर करायचा. हे महाराष्ट्रामध्ये आता नवीन संस्कृती रुजू झालेली आहे, तयार झालेली आहे. हे महाराष्ट्राचं अधपतन करणारी आहे, महाराष्ट्राचं वाटोळं करणारी आता नव्यानं ही जात निर्माण झाली असं मी म्हणेन. कारण यामध्ये ही जी काही तयार होती आहेत, एकूणच निवडणुका फेअर झाल्या पाहिजे. तो निवडणूक आयोग जर सरकारचा मांडलिक झाला असेल, सरकारचा नोकर म्हणून वागत असेल आणि खुलेआम जर पैसा वाटला जात असेल, निवडणुका फिरवल्या जात असतील, तर त्या निवडणूक आयोगाचा उपयोग काय? कशाला पाहिजे निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये? एकूण महाराष्ट्रामधल्या आता खुलेआम मला वाटतं की सगळे जेल मोकळे करून सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकण्यासाठी गुंडांना बाहेर काढलं पाहिजे, तरच हे निवडणूक जिंकू शकतील. अन्यथा भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. अमित शहा लोक आता शेण फेकू लागले. नाही, ज्यांनी शेण खाल्लं आहे त्याच्यावर शेण फेकणारच. म्हणून खूप म्हणजे चंद्रपूरमध्ये भ्रष्टाचार रूपी इतकं शेण खाल्लेलं आहे या लोकांनी. त्यामुळं यांना शेण खाण्याचीच आता पाळी लोकांनी आणलेली आहे. शेण मारा हा त्यातून होत आहे. लोकांना हा उद्रेक कळायला लागलेला आहे. कारण पूर्ण कॉर्पोरेशन ही उद्ध्वस्त केली, प्रचंड भ्रष्टाचार केला. जवळपास 1,500 कोटी रुपयाची कामं झाली त्या शहरामध्ये, पण विकासाचा पत्ता दिसत नाही. आणि टक्केवारी वाढवून स्वतःचे घर भरणं एवढंच काम या शहरामध्ये झालेलं आहे. अभि तो ही सुरुवात आहे. आता शेणाचा मारा झालेला आहे, पुढे कशाचा मारा होईल जास्त फिरू नका, ही सुरुवात आहे. सावधगिरी बाळगा असा जनतेने इशारा दिलेला आहे. काय मला पहिल्यांदा वाटतं की पंतप्रधानांना यावं लागतं, गृहमंत्र्याला यावं लागतं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. कधी पंतप्रधान किंवा गृहमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधी प्रचाराला आले नाही. हे मला वाटतं देशामधली पहिली घटना आहे की या एवढ्या मोठ्या नेत्यांना, म्हणजे यांची नजर मुंबईवर आहे आणि मुंबई लुटून जे महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी सुरतेवर धाड घातली, आता यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी तिकडून येऊन महाराष्ट्राची मुंबई तोडायची, मुंबईला लुटायचं आहे. त्यामुळे यांची बुरी नजर मुंबईवर आहे. त्यापासून ईश्वर वाचो अशी आमची ईश्वराला प्रार्थना आहे. एकीकडे भाजपमधील अंतर्गत वाद, दुसरीकडे हिंसा, भ्रष्टाचार आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह. विजय वडेट्टीवार यांच्या या आरोपामुळं चंद्रपूर मनपा निवडणूक आणखी तापली असून आता जनता मतपेटीतून काय कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ, आधुनिक केसरी, चंद्रपूर.